नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या 27 जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की घरात नारायणीच्या लग्नावरून वाद सुरू असतात. अंताजीसुद्धा आलेले असतात. आनंदी अंताजींना म्हणते, बाद झालं, अति होतंय, पाणी डोक्यावरून वाहून गेलंय पार. घरचे दारचे समजाय निर्णय व्यंकट भाऊजी तुम्हीच घेणार आहात का? हे पहा, एक लक्षात ठेवा, आम्ही वयानं आणि मानानं मोठे आहोत. माझ्या पोरांच्या मध्ये ढवळाढवळ मला केलेली चालणार नाही. सगळे निर्णय काय तुम्हालाच घ्यायचेत का? व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी काय बोलताय? आम्ही कुठलेही निर्णय काहीही घेतलेले नाही. फक्त जी गोष्ट आम्हाला कळली ती तुमच्यापर्यंत पोहोचवली, एवढंच. अहो, आम्ही काहीही ठरवलेलं नाहीये. आनंदी म्हणते, आता माझ्या पोरीला काय हवं काय नको हे परक्यांकडून ऐकायचं का? हां. नारायणी रडत असते. व्यंकू महाराज म्हणतात, परक्यांकडून? आम्ही परके आहोत का? अहो, काय बोलताय वहिनी हे? अहो, गोपाळपेक्षा काकांवर जास्त प्रेम आमचं अधोक्षज आणि नारायणीवरती आहे. आणि नारायणीवरचं वय बघा. अहो, या वयात आपल्या आईवडिलांपेक्षा काकू, मामा, आत्या, आपली भावंड यांना मनातल्या 4 गोष्टी जास्त सांगाव्याशा वाटतात पोरांना. त्यात गैर काय आहे? आनंदी म्हणते, मी तुमच्याशी वाद घालत नाहीये, मी ह्यांच्याशी बोलतेय. हे पहा, आत्ताच सांगून ठेवते, माझ्या पोरांच्या चांगल्या वाईटाचं मी आणि मीच बघणार, बाकी कोणीही नाही. नारायणी अशा मोठ्याने हाका मारत आनंदी तिला शोधत असते. नारायणी खांबाच्या मागं उभी असते. आनंदी तिला बघते आणि म्हणते, हां, ही तर दडून बसलीस, अगं ये. आणि ती पळतच असते. तेवढ्यातच ती तिचा हात पकडते आणि थांबवते. म्हणते, काय गे निलाज रे. व्यंकू महाराज आणि शकुंतला आनंदीला थांबवत असतात, पण त्या काही ऐकत नाहीत. आनंदी नारायणीला म्हणते, काय गये निलाज रे, अक्कल नाही का तुला? खाली मुंडी आणि पाताळ धुंडी काय करत बसलीस ग? हां, आमच्या तोंडाला काळं फासतीस का तू? हां, परवा त्या औषध कुठेशी काय बोलत होतीस? सांग ना. तिला हात धरत ओढत खाली आणतात आणि ढकलून देतात आणि म्हणतात, सांग ना, तुझ्या वडिलांच्या समोर सांग, काय बोलत होतीस त्या औषध कुठ्याशी? लाज नाही वाटत का तुला? हां, त्याच्याबरोबर गुरुगुरु बोलत बसायला. मी पाहिलं ना तुला. आत्ता लोक हसतील आमच्यावर, तोंडात शेण घालतील आमच्या. आणि तो औषध कुठ्या तुला आवडतो हे तुला सांगायला नाही आलं का मला? असं म्हणत ती व्यंकू महाराजांजवळ जाते आणि म्हणते, तुझ्या स्वतःच्या आईला नाही सांगितलंस आणि या परक्या माणसांशी तू बोललीस. तुझ्यासाठी मरते मी, स्थळं शोधते, तुझ्यासाठी आणते आणि तू असले उद्योग करतेस काय गे? असं म्हणत ती नारायणीवरती हात उचलते. तेवढ्यातच व्यंकू महाराज जोरात वहिनी म्हणतात. इकडे अंताजी आनंदीचा हात पकडतात आणि ते तिला थांबवतात. अंताजी म्हणतात, हात नको उगारू तिच्यावरती. आनंदी हात खाली घेते. इकडे इंदू आदू मंदिरात बसलेले असतात. आदूला टेन्शन आलेलं असतं. इंदू त्याला समजावत असते, आदू तू काळजी करू नको, आपला विठुराया आहे ना पाठीशी. हे ऐकल्यावरती तो लगेच उठतो आणि म्हणतो, विठू कुठे आहे विठू? इंदू म्हणते, अरे विठू नाही म्हटलं मी, विठुराया बोलले. विठुराया. आदू म्हणतो, मला वाटलं की विठू पंढरपूरकर. इंदू म्हणते, त्याचं काय इकडे काम आहे? आपण आळंदीला गेलतो बघ. आदू म्हणतो, तेव्हा तो आला होता ना आपल्या मदतीला. आता गोपाळदादाला पण आला होता तेव्हा, पण विठू आला होता. नारायणीच्या लग्नाचं टेन्शन आलं आहे ना, पण विठू येऊ शकतो ना, असा आदू इंदूला म्हणत असतो आणि तो घराकडे बघत असतो खिडकीत येऊन. इंदू त्याच्याही मागे येते आणि ते दोघेही तिकडे बघतात. इकडे सीन चेंज होतो. अंताजी म्हणतात, सगळं हिरावून घेतलंस तू. आनंदी म्हणते, मी? अंताजी म्हणते, तू नाही, व्यंकटनं, असं ते चुटकी वाजवून म्हणतात. व्यंकू महाराज म्हणतात, काय? अंताजी म्हणतात, हो. पाठीवर पाय देऊन आलास आणि आता गळ्यावर पाय देतोस का रे? व्यंकू महाराज म्हणतात, मी काय हिरावून घेतलं तुझ्याकडून? अंताजी म्हणतात, मी काय हिरावून घेतलं तुझ्याकडून? असं गुळमुळ बोलून काही होणार नाही. अंताजी महाराजांचा अंताजी केलास आणि व्यंकट महाराज म्हणून मिरवतोयस सगळ्यांसमोर. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. नारायणी रडतच असते. अंताजी म्हणतो, आणि मी काय हिरावून घेतलं? अरे काय ठेवलंस रे माझ्यासाठी? मानाची गादी घेतली, तुळशीची माळ, मान पान, महाराजकी, सगळं हिरावून घेतलंस. अंताजी रागातच बघतात आणि म्हणतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या वडिलांना माझ्यापासून हिसकावून घेतलंस. हे ऐकून तर व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते. व्यंकू महाराज म्हणतात, दादा काहीही काय बोलतोयस तू? अंताजी म्हणतात, खरं तेच बोलतोय. खरं बोलण्याचा मक्ता फक्त तू एकट्यानं घेतलायस काय? हां, हे कटू सत्य आहे आणि सत्य हे कटूच असते. आणि त्याच्या पुढं लक्षात ठेव, माझ्या मुलीच्या बाबतीत जो काय निर्णय घ्यायचा ना, तो मी आणि माझी बायको आनंदी घेईल. आनंदी खूपच खुश असते. अंताजी म्हणतात, कळलं
हां. नंतर ते नारायणीकडे वळतात. म्हणतात, नारायणी आत जा. नारायणी तिथंच थांबलेली असते. अंताजी तिचा हात पकडताना म्हणतात, अगं जा, असं म्हणून तिला आत ओढून घेऊन जातात आणि बाहेरून कडी लावून घेतात. मी सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर नाही पडायचं, असं ते तिला धमकावतात. आनंदी, नारायणीसाठी कोणतं स्थळ आणलं होतंस? त्यांना लवकरात लवकर बोलवून घे. व्यंकू महाराज म्हणतात, दादा, अरे आपल्या मुलीचा आनंद महत्त्वाचा आहे ना रे. अंताजी म्हणतात, ऐ, विषय संपला. द एंड. आनंदी तेथून निघून जाते. त्याच्या मागोमाग अंताजी पण जातात. व्यंकू महाराज शकुंतलाकडे बघतात. त्यांना खूपच वाईट वाटत असतं. इकडे रात्र झालेली असते. अंताजी आणि आनंदी त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. आनंदीने पाहुण्यांना फोन केलेला असतो. ती बोलत असते, नाही, मी काय म्हणते, तुम्ही एकदम निश्चिंत राहा. ह्या दिग्रसकरांकडे तुमचं सहर्ष स्वागत आहे. ठीक आहे. आणि ती फोन ठेवते. अंताजी म्हणतात, काय झालं बोलणं? काय म्हणाले ते? आनंदी म्हणते, ते दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत येत आहेत. हे पहा, ते विंजे सरकार आहेत. आपण पण कोण आहे हे दाखवायला पाहिजे त्यांना. अंताजी म्हणतो, त्याची काळजी तू करू नकोस, ते मी बघतो. मग आनंदी, नारायणीचं तुला आत्ता कळलं की आधीपासून माहीत होतं हे, असं अंताजी आनंदीला विचारतो. आनंदी म्हणते, नाही हो, आपल्या अधोक्षची शपथ, कार्टीनं ताकास तूर लागून दिला नाही. अंताजी रागाने उठतात आणि तिच्या अंगावरच ओरडतात. तू काय करत होतीस मग? मोठ्या बाई म्हणून मिरवती. आपल्या लेकराकडं लक्ष देता येत नाही. मला आण फुलं व्हा. शेठाणीसारखी नुसती बसून असते दिवसभर. स्वतःच्या नाकाखाली काय चालू आहे हे कळत नाही तुला? अगं स्वतःच्या नाही, निदान या अंताजीच्या इब्रतीचा तरी विचार करायचा ना, असं म्हणून ते तिच्या डोक्यात मारतात. ते खूपच चिडलेले असतात. आनंदी म्हणते, सगळं माझ्या एकटीमुळे झाले. अंताजी म्हणतात, हो. आनंदी म्हणते, अहो पण. अंताजी म्हणतात, गप. घराकडं पोरांकडं लक्ष देणं काम आहे तुझं. आनंदी म्हणते, चुकलं माझं चुकलं, पण मी तरी काय करणार? आपली पोरं कायात गेली आहेत त्यांच्या, सारखं त्यांच्या मागं पुढं करत असतात. व्यंकट भाऊजी आणि शकुंतलानं आपल्या पोरांना फितवलं. मी तरी कुठं पुरी पडणार आहे आता. शकुंतला कळलं होतं बरं का, पण तिनं मला सांगितलं नाही. शकुंतला आणि व्यंकट भाऊजी मिळून नारायणीचं लग्न ठरवायला निघालेत परस्पर. अंताजी म्हणतात, कुणी बी काय बी ठरवणार नाही. हा अंताजी अजून जिवंत आहे, असं ते म्हणत असतात. आणि त्या औषध कुट्याचं नाव काय म्हणाली? आनंदी म्हणते, पराग. अंताजी म्हणतो, तो पराग का? आणि रागातच बाहेर जायला निघतो. आनंदी म्हणते, अहो कुठं निघालाय? अंताजी म्हणतो, लागलेल्या किडीची छाटणी करायला, असं म्हणत तो टोपी घालतो आणि जातो. इकडे आनंदी विचारात पडते. इकडे आता दुसरीकडे सीन चेंज होतो. बाळंभट मंदिरात विठुरायाचं दर्शन घेतात आणि एक छान ओवी म्हणतात. मग ते बाहेर येतात तर त्यांना इंदू अभ्यास करतच झोपलेली तिथे दिसते. बाळंभट म्हणतात, खरंच विठुरायाला माऊली का म्हणतात ना, ते मला आज कळलं. इंदूसारख्या निरागस लेकरांना त्याच्याच कुशीत झोप येते. आणि मग ते इंदूच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, इंदू ही दचकन उठते. बाळंभट म्हणतात, सावकाश उठा. इंदू म्हणते, मी नाही झोपले. बाळंभट म्हणतात, बरं, झोपली नव्हती, नीट घरी जा आता. ती जायला निघते. बाळंभट म्हणतात, अगं हे तुझी पुस्तकं तर घेऊन जा. ती हसते आणि म्हणते, विसरले. बाळंभट हसतात आणि म्हणतात, उद्या अभ्यास कसा केला असतास मग? इंदू म्हणते, माझा अभ्यास झालाय, आता फक्त आदूचा राहिलाय. बाळंभट म्हणतात, बरं, सावकाश जा घरी, असं सांगून ते तिथून निघून जातात. इकडे इंदू पण घरी जात असते. तेवढ्यातच तिला डोक्यावरती चादर घेऊन जाताना कुणीतरी दिसतं. ती पळतच लपून त्यांच्या मागे जात असते. पुढचा माणूस एकदम थांबतो. ती घाबरते. तो माणूस मागे वळून बघतो आणि डोक्यावरची चादर हळूहळू काढतो. तर ती नारायणी असते. इकडे व्यंकू महाराज रूममध्ये आलेले असतात आणि ते रडत असतात. त्यांना खूपच वाईट वाटत असतं. त्यांना घडलेलं सगळं आठवत असतं आणि त्यांना रडू येत असतं. इकडे इंदू नारायणीला बघून म्हणते, नारायणी ताई, तू इथं आणि अशा अवतारात, हे असं लपचपत कुठं चालली आहेस? नारायणी असं म्हणते आणि तिला म्हणते, ते मी परागला भेटायला चालले. इंदू म्हणते, एवढ्या रात्री? नारायणी म्हणते, मला गेलंच पाहिजे. ती जायला निघते तर इंदू म्हणते, अगं थांब, कशाला जातीस? थांब इथंच. नारायणी रडत असते. म्हणते, मला त्यांना सांगायला पाहिजे की आपल्यात तसं काही नव्हतं आणि काही सुरू होण्याची शक्यता पण नाही आहे. इंदू पण रडायला लागते आणि म्हणते, हे खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. तुला किती आवडतो पराग दादा ते मला माहिती आहे. नारायणी म्हणते, इंदू नेहमी आवडणाऱ्या गोष्टी मिळतातच असं नाही आहे आणि माझ्यासारख्या सामान्य अपाशी पोरीला तर काहीच मिळत नाही. इंदू म्हणते, नारायणी ताई, तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. नारायणी बोलते, सांगणं सोपं आहे ग. आजपर्यंत माझ्या मनासारखं काहीच झालं नाही ग आणि आता होणार पण नाही. आईबाबांनी माझ्यासाठी जे ठरवलं ना तेच होणार.
अजून माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे आणि आता माझ्यामुळे कोणालाच त्रास नको. आणि इंदू म्हणते असं काही नाही होणार, आपण व्यंकू महाराजांना सांगू, ते काढतील त्याच्यातून काहीतरी मार्ग. तुझा विश्वास आहे ना व्यंकू काकांवर तुझ्या? ती म्हणते नारायणी माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे ग इंदू, पण काका पण आता काहीच करू शकत नाहीत आत्ता तर. आणि ती रडतच असते. इंदू म्हणते अगं थांब ना, तू नको जाऊस, तू आपण व्यंकू काकांकडे जाऊ, व्यंकू महाराज काय म्हणतात ते बघूया. आणि आपल्या विठुराया पाठीरा का आहे ना, व्यंकू महाराज म्हणतात ना तसं विठुराया सगळं नीट करेल. आणि तुला तर माहिती आहे ना तो माझं सगळं ऐकतो, मी त्याला सांगेन, तो करेल तुझ्या मनासारखं सगळं. नारायणी म्हणते जाऊ दे मला इंदू. इंदू म्हणते नाही, तू घरी चल पहिली. नारायणी म्हणते अगं पण. इंदू म्हणते मी ओरडेल हां, चल असं म्हणत इंदू तिला घरी घेऊन जात असते. इकडे अंताजी 3-4 गुंड बोलवले असतात आणि ते म्हणतात तो माणूस कळलाय ना कोण आहे ते. त्यातील एक माणूस म्हणतो होय मालक, डॉक्टर रणदिवेंचा कंपाऊंडर ना, तो काम होणार. अंताजी म्हणतो गावच्या बाहेर घेऊन जा, नडग्या तोडा, गुडघे फोडा, हात तोडा, पण दुरीच्यानं जीव घ्यायचा नाही, फक्त मारायचं, कळलं का, नाहीतर प्रकरण माझ्या अंगाशी येईल. तो म्हणतो जी मालक, तुम्ही काही काळजी करू नका, कंपाऊंडरच ना, विषयच क्लोज करतो त्याचा. अंताजी म्हणतो निघा. ते तिकून सगळे निघून जातात. इकडे अंताजी म्हणतो हा अंताजी दिग्रजकर कोरडा सोडत नसतो कोणालाच. नंतर इकडे व्यंकू महाराज मंदिरात आलेले असतात. ते विठुरायाच्या पाया पडतात. विठुरायाच्या नंतर गादीचे दर्शन घेतात. त्यांच्या कानात अंताजीचे शब्द घुमत असतात आणि ते रडतच असतात. बाकावर येऊन बसतात आणि विठुरायाकडे बघत असतात. तेवढ्यातच तिथे नारायणी आणि इंदू येतात. ते सगळं बघतात. व्यंकू महाराज आहेत, त्यांच्याजवळ जाऊन बोलूयात असं इंदू नारायणीला म्हणते. नारायणी म्हणते नाही नको, तू जा, तुला जायचं असेल तर मी निघते. तर इंदू म्हणते जा ना, काय होतंय. मग नारायणी म्हणते त्यांनी मला असं बघितलं तर त्यांना आवडणार नाही, नको, जाते मी आणि इंदू तू जा. असं म्हणत ती तिकडून निघून जाते. इंदू व्यंकू महाराजांजवळ जाते. ते रडताना बघून इंदूला खूपच वाईट वाटतं. ती लगेच हातातील पुस्तके ठेवते आणि त्यांचे डोळे पुसते पटकन जाऊन आणि म्हणते काय झालं व्यंकू महाराज, तुम्ही रडताय का. व्यंकू महाराज म्हणतात इंदू तू आता इथे या वेळेला काय करतेस. इंदू म्हणते तुम्ही पहिले मला सांगा, तुम्ही रडताय काय, तुम्हाला काय झालं. व्यंकू महाराज डोळे पुसतात आणि म्हणतात काही नाही ग, अशीच एक जुनी गोष्ट आठवली. इंदू म्हणते कुठली गोष्ट. ते तिला बसायला सांगतात. इंदू बाकावर बसते आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.